नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सालीसकट उडदाच्या डाळीचे पकोडे, ते पण वेगळ्या पद्धतीने कसे करायचे ते पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी उडदाची डाळ अशी घेतलेली आहे सालीसकट. मी रात्री ही ओव्हरनाईट भिजशी ठेवलेली 1 कप बघू शकता तुम्ही. त्यानंतर इकडे मी 1 चमचा जिरं घेतलेला आहे, अर्धा चमचा धणे घेतलेले आहेत, अर्धा चमचा काळी मिरी, 2 हिरव्या मिरच्या अशा बारीक तोडून घेतलेल्या आहेत, 4 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी खलबत्ता घेतलेला आहे, त्यामध्ये आपण आता धणे घालून घेणार आहोत. त्यानंतर काळी मिरी घालायची आहे, जिरं घालायचं आहे, लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घालणार आहोत व हे सगळं मिश्रण आहे ते आपण आता हे ठेचून घेणार आहोत जाडं भरडं. बघू शकता तुम्ही, हे तुम्ही मिक्सरला पण वाटू शकता, पण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आणि त्याची चव पण सुंदर लागते, एकदम टेस्टी. बघू शकता असं जाडं भरडं ठेचून घ्यायचं आहे. त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये अशी उडदाची डाळ आहे ती घालून वाटून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, अशी मी वाटून घेतलेली आहे. बघू शकता. आपण आता ही एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. बघू शकता डाळ मी अशी बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आपण आता याच्यामध्ये मसाले घालणार आहोत. हळद घालून घ्यायची आहे, लाल तिखट मसाला घालायचा आहे, त्यानंतर खलबत्त्यामध्ये जे आपण ठेचून घेतलं होतं पदार्थ मेन मसाला तो घालायचा आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे व हाताच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. थोडं मिश्रण आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, असं मिश्रण झालं पाहिजे. तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं कढईमध्ये. तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये उडदाच्या डाळीचे पकोडे सोडणार आहोत. बघू शकता असे एक एक करून तेलामध्ये सोडायचे आहेत. मध्यम आचेवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. जेवढं तुम्ही फेटाल तेवढे हे चांगले फ्लफी होतात, मस्तपैकी फुगतात. बघू शकता तुम्ही, मस्तपैकी असे फुगलेले आहेत. मस्तपैकी कलर सुद्धा आलेला आहे. बघू शकता तुम्ही, आपले उडदाच्या डाळीचे पकोडे तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, मस्तपैकी असे टोमॅटोची चटणी किंवा पुदिना चटणी ह्याच्याबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.